ही माझी लाईफस्टाईल आहे, मला असंच राहायला आवडतं. मी जसा आहे तसाच मी कॅमेरावर देखील राहतो. आपण म्हणतो ना की मला ह्या ब्लॉगिंगची एक पद्धत आवडली, लाईफस्टाईल. लाईफस्टाईल म्हणजे आपण कसं एकदम हाय फाय लाईफ वगैरे दाखवतो, पण मला ही अशी लाईफस्टाईल दाखवायला आवडते, कारण की ह्या कॅमेरा मागच्या गोष्टी आहेत. 8 वाजलेले आहेत, पाण्याचा नंबर बदलला आणि पाणी भरलं. कुठल्या परिस्थितीत मी काम करतो हे याच्यावरून तुम्हाला कळलं असेल ही कुठल्या पद्धतीची ब्लॉगिंग होते. म्हणजे आपण कधी विचार करतो की कसं होईल तुझ्या बघा करायला असं वाटतं की कधी होईल, कसं होईल, काय होईल. ते म्हणतात ना केल्याने जे सर्व काही होते, न केल्याने काहीच होत नाही. मला लक्षात येणार हे घर कसं बनलं, एवढी सॉलिड भिंत ना काय विचार नको. जो सगळा प्रॉब्लेम झालेला ना घराची पूर्ण वाट लागलेली ना त्या ह्या एवढ्या भागामुळे झालेली. जेव्हा आपण घर आपल्या डोळ्यासमोर बघतो की घर कसं आपलं बनते, त्या घरात राहण्याची मजाच वेगळी असते. सो बोलतो ना आपण आपल्या कष्टाने बनवलेलं ते घर असतं. सो असं माझं घर माझ्या डोळ्यासमोर बनते आणि मी वेट करतोय कधी एकदा पूर्ण काम फिनिश होत आहे. तर सुप्रभात मित्रांनो. मला माहिती नाही आजचा दिवस कुठला आहे, 7वा आहे, 8वा आहे, कुठला आहे, पण मी दिवसच विसरून गेलोय कारण की या कामाच्या गडबडीत त्यांना दिवस लक्षात नाही राहिले. आणि आज झाली आहे मस्तपैकी गुड मॉर्निंग झालेली आहे आता, आणि आता चालू आहे त्यांचं काम. काल मला दिवसभरात काही जास्त ब्लॉग शूट करायला नाही मिळाला कारण की आपल्याकडे थोडं एक पाहुणा आलेला, तो म्हणजे आपला कोकण संस्कृतीचा संदेश आलेला. सो त्याच्याबरोबर होतो, त्यामुळे जास्त काही ब्लॉग बनवायला आपल्याला मिळाला नाही. आणि सकाळ सकाळ त्यांनी आलेट वर्कर लोक आपले, आणि त्यांचं चालू आहे काम. बेडरूमच्या ज्या आतल्या टाईल्स आहेत ना त्या पूर्ण लावून झाल्या, त्या आता हॉलची टाईल्स लावतात. आणि जे बाहेरचं आउटडोअरचं होतं, जे फ्रेम बनवायची होती त्याची आता ना काम चालू आहे. ते नंतर उमरा वगैरे लावते, तुम्हाला मी दाखवतो काय काय काम झालंय आणि काय काय काम सुरू आहे ते. चला. चला, आउटडोअरचे पण आपले बघा मस्तपैकी लावून झालेले आहेत. इकडे आपला येईल मेन डोअर येईल, आणि हे पूर्ण वरपर्यंत काम कम्प्लीट झालेलं आहे. इकडे पण झालेलं आहे असं, फक्त आता उंबरा लावायचा आहे. अच्छा दिख रहा है.
चला मस्तपैकी आउटडोरची पण डोअर फ्रेम आपली आहे ना ती झालेली आहे. थोडंसं सामान शिफ्टिंग करतात आहे म्हणजे आता ना हे जे तुम्हाला वरती दिसतंय ना हा एल उभा एल तिथे आता आपल्याला टाइल्स लावायचे आहेत. मेन बाहेरचा लुक यायला थोड्या वेळाने सुरुवात होईल म्हणजे आता बघूया ते कधी काम करतात ते. पण अजून उंबरा वगैरे बनवायचा आहे ना तो उंबरा वगैरे झाला म्हणजे आजच्या दिवसात ते बाहेरचा पण टाइल्स लागून जातील. पहिला ते थोडं सामान शिफ्ट करतात आहे म्हणजे जागा करून घेतात आहे. फायनली ना आता माझा तुम्ही चेहरा बघतील एकदम ना जरा हॅपी झालेला आहे कारण की आता माझं फेवरेट काम चालू होते ते म्हणजे ना बाहेरच्या ज्या टाइल्स आहेत ना ज्या मला खूप आवडलेल्या त्या टाइल्स लागायचं काम चालू होतं. त्यांनी मस्तपैकी भिंतीला टाचे वगैरे सर्व मारून घेते. भिंत एवढी स्ट्रॉंग आहे ना काय विचारू नको बाप रे. त्यांचं ते टाचे माताना ते पण तुटतंय तो एवढी भिंत स्ट्रॉंग आहे. तर मस्त आता ना माझं ते आवडतं काम आहे तर ते एकदा झाल्यानंतर मला खूप बरं वाटेल. आणि नंतर आपलं ते सगळं डोअर वगैरे ते उद्यापासून काम चालू होईल. जे कारपेंटिंगचं काम असेल तर ते उद्यापासून चालेल तर तुम्हाला मी दाखवत आता ते काम कसं चालू आहे. चला सो इथे हे काम चालू आहे. सगळं सामान आहे ना असं साईडला घेऊन ठेवलंय आणि ह्यांनी मस्तपैकी लुक करणार आहे. तर इथे ही फ्रेम तर झालेली आहे रेडी आणि इथे आता हे टाचे मारून घेतलेले आहेत प्रॉपर. एवढी सॉलिड भिंत ना काय विचार नको. जो सगळा प्रॉब्लेम झालेला ना घराची पूर्ण वाट लागलेली ना त्या ह्या एवढ्या भागामुळे झालेली आणि फायनली तो भाग आता होतोय रेडी. आणि माझ्या फेवरेट टाइल्स आहेत त्या लागायला होत्या सुरुवात. इकडे आपलं बेलचं कनेक्शन असणार आहे. इकडे आपलं देवासाठी एक जागा असणार आहे आणि वरती एक लाईट असणार आहे. हे झाल्यावर मस्त वाटेल. चला मित्रांनो बाहेर आहे ना मगाशी तुम्हाला दाखवलं मी ते टाइल्सलाच लावण्याचं काम चालू आहे. आणि ना आता मी एक नवीन काम करणार आहे कारण की ना हे पण काम केलं पाहिजे. आता झालेला आहे लंच टाइम आणि मी आता ना हे जिकडे मला वाटतंय ना सिमेंट लागलं पाहिजे तिकडे मी स्वतः सिमेंट लावणार आहे. बघूया आता आपण कसं काय तुम्हाला दाखवतो. आता मी पहिल्यांदा असं काही सिमेंट वगैरे लावतोय त्या साईडला ते आपलं काम येतं ते मी करतो दाखवतो तुम्हाला. सो हे सिमेंट आहे मी हाताने घेतो. ऍक्च्युली हाताने घ्यायचं नसतं सिमेंट पण तिथे काही जास्त खराब होईल ना. ह्या ज्या काही गोष्टी आहेत नाही ते असं मी स्वतः भरून टाकतोय. कुठे गेलं कधीतरी ही पण कामं केली पाहिजे ना. आपलं घर बोललं तर कसं मग त्यासाठी आपण घरासाठी काय पण ही पण कामं केली पाहिजे. का माहितीये विसरले मग परत तसंच राहून जाईल सगळं. मला लक्षात येणार हे घर कसं बनलं किंवा काय. चला आता मी काय करतो थोडं ना फटाफट लावून घेतो हे एवढं सगळं. तर हे बघा मित्रांनो हे ह्याला सिमेंट मी लावलेलं आहे पूर्ण परफेक्ट लावलेलं आहे. आता फक्त ह्याला काय पुसायचं आहे. ते म्हणतात ना केल्याने जे सर्व काही होते न केल्याने काहीच होत नाही. त्यामुळे आपण पण ह्या थोड्या छोट्या गोष्टींना शिकलं पाहिजे कारण की छोट्या गोष्टींना कधी कधी आपल्याला कामी येतात घरी किंवा छोटं मोठं काम निघालं ना तसं. अरे वैसे पोच धुआ गया हाँ बराबर लगा थोड़ा पानी हाँ सही लगा. आणि इथे पण लावलं मी इथे बस इतना पोच दे ना बस. बघा आता साफ केलं ना तर आता कसा परफेक्ट लागलाय. चला सीख गया मे बी. थोडीशी गॅप राहिलेली इकडे सो बोललो आपणच दिसतंय त्यांचा पण लंच टाइम आहे तर आपण लावून घेऊया. इलेक्ट्रिकचं सामान आणलंय. आता ह्या एवढ्या इलेक्ट्रिकच्या वायर्स आहेत ना सो आता ते टाइल्स लावायला घेणार आहे. मग आता आपण इलेक्ट्रिकच्या वायर कुठून कशा जाणार आहेत तर त्याचा पण आपण एक शूट करून ठेवू म्हणजे काय नेक्स्ट टाइम लक्षात राहील की कुठली वायर कशी गेली आहे ती. सो आम्ही ते असं काय सामान आणलेलं आहे त्याच्यामध्ये आता वायरी टाकेल. एक आपल्याला वरती ही मेन आहे ना ती 22 वोल्टची मोठी लावायची आहे. सो एक वरती जाईल देवांसाठी एक इकडे वरती असेल आणि एक तिकडे आपण एक्स्ट्रा काढून ठेवते म्हणजे काय कधी कंदील वगैरे सण असेल ना तेव्हा लाईट लावायला पण लावू शकतो. तर तिकडे एक वेगळा प्लग असणार आहे आणि हा असणार आहे बेलचा. सो आता हा त्याचंच काम करतोय. बापरे किती झंझटी असतात ना. एक म्हणजे आपल्याला करायला असं वाटतं की कधी होईल कसं होईल काय होईल पण झाल्यानंतरच समजतं की कसं झालंय ते. आणि इथे बघा ही अशी आपली टाइल्स इथे लावून झालेली आहे. तुम्हाला आता नाही दिसणार जेव्हा लाईट असेल ना तेव्हा प्रॉपर कळेल की हे कसं दिसत. आता काय इथे लाईट वगैरे जास्त नाहीये ना ही एकदम कमी वोल्टची लाईट आहे. जेव्हा लाईट बीट लागेल साफसफाई होईल ना तेव्हा मस्त वाटेल. चला आता तो वायरिंग करायला घेतोय. तशी केवढ्या वायरी आहेत बापरे.
नाही नाही नाही, जेवढं आपण बघतो ना घर बनवणं इझी आहे का, नाही, अजिबात इझी नाहीये. आणि होतं ना जेव्हा काम होत जातं ना तेव्हा कळत जातं. हे माझ्या ब्लॉगिंगचं मला तेच आवडतं की आता बघा, आता ती वायरिंग करणार आहे, तर ती कुठली वायर कुठे जाणार आहे ना, तर मी ते व्हिडिओ दाखवून सांगू शकतो की ही वायर इकडे गेली, ही अशी गेली, ती तशी गेली. सो ब्लॉगिंगचा तेच फायदा होतो. तर बघूया आता तो ते कसं सॉर्टिंग करतोय तेच मेन एक आहे. म्हणजे कसं आपल्याला बाहेर तर लाईट तर पाहिजे, दिवा बत्तीची वेळ असेल तर तेव्हा लाईट तर पाहिजे, तर तेव्हा मग चालणार कसं. सो त्याचं आपण आता मस्तपैकी त्याचं पण सोल्युशन त्यांनी करायला घेतलेलं आहे. कारण की झरी नाही मारायची, झरी मारली तर परत ती एकदम स्ट्रॉंग दिवाळ ती तुटत नाही. म्हणून तो आता ते काहीतरी जुगाड लावून ते करतोय. मी एकदम बोलतो ना, एकदम म्हणजे एकदम जमलोय. असं वाटते ना की कधी एकदा हे काम संपेल, कारण नीट मला पण काम करायला मिळत नाही. मी कसे बसे जे 2 ब्लॉग टाकले मागचे, तुम्ही 2 ब्लॉग घराचे बघितले असेल, ते कसं कुठल्या परिस्थितीत मी काम करतो हे याच्यावरून तुम्हाला कळलं असेल ही कुठल्या पद्धतीची ब्लॉगिंग होते. माझी असे ब्लॉग युट्यूबवर आहेत का, मला कमेंट करून नक्की सांगा. मला पण ते ब्लॉग बघायला आवडते की ज्या कंडिशन मध्ये आपण घरात काम चालू आहे, गॅसवर आपण सगळा सेटअप लावलेला आहे आणि त्यानंतर सुद्धा आपण तुम्हाला ब्लॉग देतोय. तर अशा पद्धतीचे कुठले ब्लॉग असतील ना तर मला नक्की कमेंट करून सांगा. पहिला व्हिडिओ येत नव्हते आणि आता येतात थांबत नाहीये. चला, पहिली वायर फिरवून झालेली आणि ही जी पहिली वायर आहे ना ह्या बेल्टच्या इथून गेलेली आहे. हे बेल्टच्या इथून कनेक्शन आहे, तर बेल्टच्या इथून ती टाकलेली आहे, ती जाणार आपली मेन लाईट. सो पहिलं कनेक्शन गेले आपल्या मेन लाइट. एक अपना गया इधर से गया उधर, ये अपना एक्स्ट्रा पॉइंट है बराबर, जो अपना अपन कंडील वंदील लगाएंगे. और ये दूसरा गया जो ऊपर गया वो है मेन लाइट का, और ये भगवान का लाइट का. ओके, सगळे माझ्या कपड्यांना इथे काय हालत झाली बघा. कपड्यांची हालत, सोफ्याची हालत बघतील, बाप रे. आणि ना आता आहे ना वाजत किती माहिती काय, 8 वाजले आणि आमचा पाण्याचा नंबर आलाय. तर आहे ना अजूनपर्यंत काम चालू आहे. आज कसं त्यांचं ना सिव्हिलचं पूर्ण काम झालेलं आहे, म्हणजे ऑलमोस्ट झालेलं आहे. ते मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवेन. म्हणजे पहिलं त्यांना पूर्ण फिनिशिंग होऊ दे. हुआ ना आज आपला साहेब राजेश. चला, म्हणजे सिव्हिलचं ना सर्व जे एकदम कटकटीचं काम होतं ना ते सगळं झालेलं आहे. आणि आता चालू आहे जरा साफसफाईचं काम. आणि उद्या येऊन ते बाकीचे काही टचअप वगैरे करतात ना तर ते काम फक्त असेल. घर एकदा पाहावं करून. खरोखर जी म्हण आहे ना ती काही चुकीची नाहीये. हे सर्व इतकं सोपं नाहीये आणि त्या जोडीमध्ये राहायचं आणि सर्व लक्ष पण द्यावं लागतं. मी बऱ्याच गोष्टींमध्ये लक्ष दिलं म्हणून आता ते लोक फटाफट करून निघून जातील. सो छोट्या छोट्या गोष्टी असतात त्यामध्ये लक्ष सुद्धा द्यावं लागतं. आणि जास्त काही नाही, फक्त सिव्हिलचंच काम आहे ना, म्हणजे ते त्यांनी खूप त्रास होतो. आता गेली ना 8 दिवस आहे ना मी या सगळ्या धुळीमध्ये वगैरे बसून काम करतोय. तर थोडं बोलतो ना ब्लॉगिंगला मी थोडंसं सिरियसली घेतलं असं मला वाटतं. कारण की एरवी मी खूप लेट ब्लॉग टाकायचो, पण आता एवढं सर्व काम चालू असं, एवढं कंजेस्टेड जागा, एवढ्या अडीअडचणी तरी पण मी ब्लॉग टाकतोय. तर सो थोडंसं मला पण बरं वाटतंय की मी ब्लॉग मध्ये कंटिन्यू देतोय तुम्हाला. 1 डे लेटर एक ब्लॉग आपला देण्याचा मी आता ट्राय करतोय. बघूया, आता हा दिवस 8वा होता, अजून दिवस 8वा चालूच आहे. म्हणजे 8वा का माहिती नाही मला, अजून हा दिवस चालूच आहे, अजून काही काम संपत नाहीये. 8 वाजलेले आहेत, पाण्याचा नंबर बदलला आणि पाणी भरलं. हे असं लक्ष द्यावं लागतं, हे असं लक्ष द्यावं लागतं, नाहीतर कसं ओव्हरफ्लो होण्याची शक्यता असते. बघा मित्रांनो, ह्या सर्व गोष्टी, एवढ्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला लक्ष सुद्धा द्यावं लागतं. सो मला खूप बरं वाटतं की हे सर्व मला करण्याची संधी मिळाली आहे. तर आता मी ना तुम्हाला हे सगळं गेले आणि सगळं क्लीन झालं, मग तुम्हाला मी दाखवतो काय काय काम कम्प्लीट झालंय. बाहेरचं तर एक नंबर झालाय. मित्रांनो, आता ना वाजले आहेत 10. ऐ ग परमेश्वरा, ऐ ग, आता वाजले आहेत 10 आणि ना कामगार लोक ना आता 9:30लाच गेलेले. आणि त्यांचं कसं आजचं ना शेवटचं काम होतं सिव्हिलचं, जे तुम्हाला मी दाखवत आलेलं. म्हणजे ऑलमोस्ट सिव्हिलचं काम 99% संपलेलं आहे आता. आणि तुम्ही बोलते ना फक्त टचअप वगैरे मारायचं काम राहिलेलं. म्हणजे आपण सुरू केलेलं खिडक्यांची जी फ्रेमिंग, त्यानंतर बेडरूमच्या टाईल्स, त्यानंतर हॉलच्या टाईल्स, हे सर्व आणि बाहेरच्या टाईल्स, हे सगळं सिव्हिलचं काम आता ना कम्प्लीट झालेलं आहे. काल तुम्ही आंघोळ पण नव्हती केली, आज फायनली मला आंघोळ करायला मिळाली. कारण की काल पूर्ण बाथरूम आणि पूर्ण रूम खचाखच पॅक होता, सगळीकडे धूळ आणि सिमेंट होती. आणि फायनली थोडंसं सिव्हिलचं काम कम्प्लीट झालंय. आता जिकडे कॅमेरा ठेवलाय ना
तिकडून ते इथपर्यंत डिस्टन्स आणि त्याचा अँगल बघा. मी 1x वर मी वाईड वर नाही, कारण की ना मी जो स्टोन लावलाय ना, जो खिडकीची जी फ्रेमिंग आहे तशी बनवली आहे ना, ती त्यासाठीच बनवली की माझे कॅमेरा अँगल प्रॉपर व्यवस्थित ट्रायपॉड वगैरे सेट झाले पाहिजे आणि प्रॉपर तुमच्याशी कम्युनिकेशन करता आलं पाहिजे ब्लॉग मध्ये. खरंच हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही पण एकदा ऐका. या 7-8 दिवसाच्या कामामध्ये, घराच्या कामामध्ये मला घराची जबाबदारी तर मी पहिल्यापासूनच घेत आलेलो आहे, पण मी आणखीन रिस्पॉन्सिबल झालो. मला असं वाटतं की हे सर्व जे काम म्हणजे हे आपल्या आई वडिलांनी इतकी वर्ष हे सर्व सांभाळून आपल्याला मोठं केलं, तर त्यांच्याकडनं शिकायचं तर आहे. आपण म्हणतो ना की मला ह्या ब्लॉगिंगची एक पद्धत आवडली, लाईफस्टाईल. लाईफस्टाईल म्हणजे आपण कसं एकदम हाय फाय लाईफ वगैरे दाखवतो, पण मला ही अशी लाईफस्टाईल दाखवायला आवडते. काय की ह्या कॅमेरा मागच्या गोष्टी आहेत, ह्या सुद्धा दाखवणं खूप गरजेचं आहे. हे ब्लॉग मी का बनवले माहितीये का? कारण की जे आपले सबस्क्रायबर फॅमिली मेंबर्स आहेत ना, त्यांनी पण जर त्यांच्या घरामध्ये कधी काय असं काम सुरू केलं तर त्यांना 2%, 1% काही का होईना माझ्या या ब्लॉग मधून थोडीफार आयडिया मिळू शकते कसं काम करायचं वगैरे काय. ही माझी लाईफस्टाईल आहे. मला असंच राहायला आवडतं. मी जसा आहे तसाच मी कॅमेरावर देखील राहतो. गोष्ट मला शिकायला मिळाली की म्हणजे डेडिकेशन, मेहनत. आपण पण गेली 8 वर्ष मेहनत करत झालोय. आणखीन या गोष्टी शिकायला मिळतात. लोकांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं. मग इन्फ्लुएन्स व्हायचं कोणापासून? जी तुमच्या आजूबाजूला गोष्टी असतात ना, किंवा ज्या तुमच्या आजूबाजूला जी माणसं असतात किंवा आपले फॅमिली मेंबर्स असतात किंवा आपले आई बाबा, त्यांची मेहनत, त्यांचं हसून काम करण्याची पद्धत, त्यांचं स्ट्रगल, आपण त्यांच्यापासून इन्फ्लुएन्स व्हायला पाहिजे ना. सो मी अशाच लोकांपासून इन्फ्लुएन्स होतो आणि नुसतं इन्फ्लुएन्स नाही होत, तर त्या गोष्टी मी माझ्या कामात उतरवतो. म्हणून तर मी पण थोडं डोक्यात आणलेलं की मी हे ब्लॉग म्हणजे धुळीपासूनच बनवणार. मला 2 दिवस माझी तब्येत खराब होती, पण मी ते चॅलेंज कम्प्लीट केलं आणि मी त्याच्याबद्दल खूप सॅटिस्फाय. तर असे मित्रांनो काही गोष्टी असतात तुमच्याशी बोलाव्याशा वाटल्या मला. A lot of boring math later. चला फायनली जो प्रॉब्लेम होता तो झालाय. साफसफाईचं काम सर्व काही चालू आहे, सगळं ते भरण्याचं काम चालू आहे. पण आहे ना फक्त हे कपाट आहे ना ते आतमध्ये जात नाहीये. सो आता मी त्याला सांगितलं शेवटी ऊपर का निकाल. तो आम्ही हे वरचं जेव्हा काढणार ना तेव्हाच कपाट जाणार आहे. त्यांनी मेजरमेंट घेतलं, पण ते झोपवून वगैरे हे सर्व करण्यात खूप मेहनत जाणार. सो आम्ही वरची आता ही फ्रेम आहे ना ती काढतो, मग कपाट आरामात जाईल. जरा ह्याच्यासाठीच खूप जास्त टाइम गेला, म्हणून आज आजचा व्लॉग पण आहे ना खूप लेट चालू झालाय. सो हे असं पार्ट निघालंय आणि आपलं कपाट आता कसं व्यवस्थित जाईल. आता कसं हे ऍक्च्युली पुढे होत होतं ना, ते लाईटचं होतं, तर हे पुढे येत होतं. तर आता हे कपाट कसं आता आतमध्ये आपण व्यवस्थित सरकवू शकतो. मदद करो. हो गया इतना लूजन है. देख ऊपर देख. तू तो बोला था 8 करो 13 करो. तो वही की बात पहले लगाने का ना. इतना मेहनत क्यों किया? घुमा घुमा घुमा. तर सुप्रभात मित्रांनो, कशा सगळेजण तुम्ही? आणि फायनली ना सिव्हिलचं काम आहे ना कम्प्लीट झालेलं आहे. बाजूला चालू आहे कुठेतरी काम, आपल्या घरी नाही. आपल्या घरी जेवढं काही सिव्हिलचं काम होतं, सिमेंटचं काम होतं ना, ते कम्प्लीट झालेलं आहे. काय सांगू तुम्हाला, काय थांब ना बाबा, थोडी शांती दे. तर काय सांगू तुम्हाला, हे सिव्हिलचं काम आहे ना इतकं इझी नाहीये. बापरे, जाम कंटाळा आला. 10 दिवस कंटिन्यू सिव्हिलचं काम चालू होतं. फायनली सगळं काही झालेलं आहे आणि मस्तपैकी टाईल्स लागलेले आहेत, डोर फ्रेम्स लागलेले आहेत, विंडो फ्रेम्स लागलेले आहेत. सगळं काम झालेलं आहे मस्तपैकी. जे माझं फेवरेट आहे म्हणजे आउटडोरच्या टाईल्स वगैरे सगळं लावून झालेलं आहे. अजून काम फिनिश नाहीये, अजून काम बरंच बाकी आहे. तर ना मी तुम्हाला आता दाखवतो की कुठलं काम झालेलं आहे ते. तर तुम्हाला पण बघायला मजा येईल. थोडं काम कसं होतंय ना, आपल्या डोळ्यासमोर होतंय ना, तिथे बघून खूप मजा येते. कारण की घर आपल्या डोळ्यासमोर बनलेलं असतं ना. मी मध्ये ना काल काहीच नाही ब्लॉग बनवला, काल खूप गडबड होती, तर त्यामुळे ना मला काल ब्लॉग करायलाच नाही मिळाला. तर आज तुम्हाला दाखवतो मी केवढं काम झालेलं आहे. तर आता आहे मी बेडरूम मध्ये आहे आणि बेडरूम मध्ये बघा ह्या अशा पूर्णपैकी टाईल्स फिरवलेल्या आहेत. अजून थोडंसं सामान अस्ताव्यस्त पडलेलं आहे. आपल्या स्वामींची फोटो फ्रेम तिकडे आहे, पण त्याला सुद्धा झालेला आहे प्रॉब्लेम. त्यांच्या हातून आहे ना काहीतरी बघा, ही फ्रेम आपली ब्रेक झालेली आहे. सो मी आता काय करणार आहे माहिती आहे का, फोटो हाच ठेवणार आहे, पण फ्रेम पुन्हा एकदा नवीन मस्त वॉटरप्रूफ फ्रेम बनवून घेणार आहे. आणि इकडे जर तुम्ही बघतील
काल मी थोडंसं काही काम झालं, लगेच मी पडदे चादरी वगैरे धुवायला घेतल्या आणि ह्यांनी मला नाकेनं मांडले काल. पण कसं बसं डोकं लावलं आणि फायनली ह्याला सुद्धा आपण इथून आतमध्ये आणलंय. हे मला फक्त खोलावं लागलं. हे खोललं ना की आरामात आलं, की 2-4 स्क्रूवर तर होतं. सो डोकं लावलं आणि ह्याला घेऊन आलो आतमध्ये. तर हा असा आहे बेडरूम. थोडंसं अजून सामानाची लावलाव करावी लागणार आहे अजून, कारण की ह्या गोष्टी काही पटकन नाही होत. आता बघा कसं आहे माहितीये काय, मागे तुम्ही बघतील ना अजून हे सर्व सामान अस्ताव्यस्त पडलंय. पण हे काय आता असंच नाही ठेवणार आपण, तर ह्याला ना प्रॉपर साफसफाई करणार. म्हणजे साफसूफ केल्याशिवाय ना ज्या गोष्टी जिकडे तिकडे आपण ठेवणार नाही, प्रॉपर साफसफाई करणार आणि मग ते सगळं सामान आपापल्या जागी जाणार. म्हणजे काम अजून संपलेलं नाहीये. ते सिव्हिलचं काम होईल, कार्पेंटिंगचं काम होईल, पेंटिंगचं काम होईल. याचा अर्थ आपलं काम संपलं नाहीये. आपलं काम हे नंतर साफसफाईचं असणार आणि हे सुद्धा झाल्यानंतर आपलं रेग्युलर ब्लॉगिंगचं काम असणारच आहे. मग तर अजून तुम्हाला धमाल ब्लॉग तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे. यावेळेला मी ठरवलंय की नाही, यावेळेला तुम्हाला ब्लॉग जरा द्यायचेच. तर हा असा झाला आहे पूर्ण बेडरूम. इथे टाइल्स वगैरे सगळे मारून झालेले आहेत तिथपर्यंत. इकडे पण मागे टाइल्स वगैरे सगळं झालेलं आहे. आणि त्यानंतर ही आहे आपली डोअर फ्रेम. तुम्हाला तिकडून दाखवतो. हे बघा, ही अशी डोअर फ्रेम पण झालेली आहे, डबलचीच मारलेली आपण आणि प्रॉपर मोल्डिंग वगैरे करून झालेलं आहे. आता तुम्हाला आपण जाऊया हॉलमध्ये. हॉलमध्ये बघा, ह्या सर्व अशा टाइल्स मारून झालेल्या आहेत आणि फायनली मी याला इथे आणला. त्याचं काम तिथून बंद केलं आणि इकडे आणला. त्याला झाकून ठेवलंय कारण की दुसरं काम चालू आहे. सो ह्या टाइल्स वगैरे आपल्या सगळ्या झालेल्या आहेत. आता आपण बाहेर जाऊया. तर मी आता आलो आहे बाहेर आणि बाहेर बघतील ना तुम्ही, ह्या फायनली ज्या टाइल्स होत्या ना त्या लागल्या आहेत आणि मी इलेक्ट्रिकचं पण काम करून घेतलंय. हे बघा, तुम्हाला बोललेलं ना मी, इथे बेलचं दिलंय पॉईंट, तिकडे एक एक्स्ट्रा पॉईंट दिलंय. म्हणजे आपल्याला कधी काय फंक्शन वगैरे असेल, जर लाईट पाहिजे असेल बाहेर, तर तिकडे एक मी दिलेलं आहे. त्यानंतर इथे एक वरती दिलेली लाईट, नंतर इकडे एक लाईट दिलेली आहे. आता मी लाईट तुम्हाला लावून दाखवत नाही, कारण की ते नंतर मला ना एकदम पूर्ण जेव्हा फायनल होईल ना, तेव्हा मला तुम्हाला एकदा पूर्ण घराचा एकदम मी तुम्हाला हे देणार आहे, काय म्हणतात त्याला, टूर देणार आहे. सो त्यासाठी मी आता लाईट लावत नाहीये. आणि हे असं इथे अजून साफसफाई करायची बाकी आहे. सो आता असं अजून थोडासा पसारा कसा आवरत आलेला आहे, पण आता अजून थोडंसं काम चालूच आहे. सो हे झालेलं आहे आपलं टायलिंग वगैरेचं काम. आता मी काय करतो माहितीये का, आता मस्तपैकी ना थोडासा रिलॅक्स, आपला इथे सोफा पण काढून ठेवलेला आहे, तर मस्तपैकी ना थोडासा आपलं काहीतरी डिस्कवरी वगैरे बघत बसूया.